तुम्ही जे शोधताय तो म्हणजे अमर्याद विस्तार. लैंगिकता म्हणजे तुम्ही प्रयत्न केलात. महत्वाकांक्षा म्हणजे तुम्ही प्रयत्न केलात पण कधीही यशस्वी झाला नाहीत. जर तुम्ही यशस्वी झालात तर त्याला योग म्हणतात. अंगमर्दनचा शब्दशः अर्थ तुमच्या अवयवांवर प्रभुत्व मिळवणे. तुमच्यात शरीर नसल्याची जाणीव असते कारण संपूर्ण ऊर्जा प्रणाली पेटलेली असते. तुम्ही तुमच्या प्रणालीचं रसायन नाट्यमयरित्या बदलू शकता फक्त एका विशिष्ट प्रकारे बसून. जर तुम्हाला आतून आरोग्य निर्माण करायचं असेल तर त्यासाठी प्रत्येकाने मनावर घेतलं पाहिजे. The very word health comes from the root word whole. त्यामुळे जर पूर्णतेची भावना नसेल, जर तिथं जीवन मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याची भावना नसेल तर त्याचा अर्थ आरोग्य नाहीये. मी निरोगी आहे की नाही हे जाणण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सकाळी उठल्यावर फक्त 2 मिनिटे हे तपासा की तुमचं शरीर जगात उडी घेण्यास उत्सुक आहे की त्याला परत अंथरुणात घुसायचंय. यामुळे हे दिसतं की तुम्ही निरोगी आहात की नाही, शरीराला निरोगी वाटत आहे की नाही. आरोग्य ही वैयक्तिक गोष्ट आहे. जर तुम्हाला आतून आरोग्य निर्माण करायचंय तर त्यासाठी प्रत्येकाने मनावर घेतलं पाहिजे. यासाठी आपल्याला आरोग्याची संस्कृती निर्माण करावी लागेल जिथे लहानपणापासूनच आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून त्याचा समावेश केला पाहिजे. समावेश म्हणजे योग विज्ञान आणायला हवं. आता अमेरिकेत योग शब्द वापरायची मला भीती वाटते म्हणून मी सांगतो की हे इनर इंजिनिअरिंग आहे. कारण ते जो योग करतात तो मला घाबरवतो. कारण तुम्ही जर योग अशा प्रकारे केलात तर फार काळ लागणार नाही जेव्हा एखादा तरुण डॉक्टर संशोधन करून तुम्हाला दाखवेल की कशा प्रकारे योग तुमची प्रणाली पूर्णपणे बिघडवत आहे. हो, ते नक्कीच करतील. ते या योगाचा अभ्यास करून म्हणतील की योग तुमची प्रणाली पूर्णपणे बिघडवत आहे कारण ते तसं करेल ज्या प्रकारे त्याचा सराव केला जातोय. काय म्हणतात त्याला? झुंबा. ते यावर आहे की तुम्हाला स्वतःचं काय करायचंय. जर तुम्हाला फक्त तुमच्या स्नायूंना आकसून असं बनायचंय की तुम्ही मान सुद्धा फिरवू शकणार नाही That's up to you. तर ते तुमच्यावर आहे. पण जर तुम्ही योगाकडे जीवनाला अनुभवाच्या वेगळ्या पातळीवर नेण्याच्या दृष्टीनं आणि तुमच्या अस्तित्वाच्या वेगळ्या शक्यतेकडे आकलनाच्या आणि ज्ञानाच्या एका पूर्णपणे वेगळ्या आयामाकडे नेण्याचा मार्ग म्हणून पाहत असाल, जर हे अपेक्षित असेल तर त्याला एक विशिष्ट दृष्टिकोन गरजेचा आहे. त्या दिशेनं प्रचंड काम करण्याची गरज आहे. याचा उद्देश एखादी गोष्ट करणाऱ्याला कमी लेखणं हा नाहीये. हे फक्त इतकंच आहे. समस्या ही आहे की त्यात सुद्धा काही फायदे आहेत. अगदी शरीर वाकवण्यात सुद्धा फायदे आहेत. पण मला हवंय की तुम्ही हे समजून घ्यावं की यासाठी तुम्हाला योग करण्याची गरज नाही. तुम्ही रोज अर्धा तास पोहा, असेच फायदे दिसतील. डोंगर चढा, फायदे जाणवतील. टेनिस खेळा, ते होईल. बरं का, तुम्हाला हे फायदे होतील. या फायद्यांसाठी तुम्ही योग करत नाही. समजा आम्ही तुम्हाला ॲपल एअर दिलं. तुम्हाला तो चपटा कॉम्प्युटर माहिती आहे, पण तुम्ही अश्मयोगीन व्यक्ती आहात म्हणून तुम्ही त्याचा वापर घरात भाज्या कापण्यासाठी सुरू केला. ते काम करतं. ते पुरेसं धारदार आहे, विश्वास ठेवा. ते काम करतं. पण ते मशीन आपण त्यासाठी डिझाईन केलंय का? त्यासाठी आपण यापेक्षा सोपं काहीतरी करू शकलो असतो. तुम्हाला घरात भाज्या कापण्यासाठी ॲपल एअरची गरज नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला या प्रकारच्या यंत्रणेची गरज नाही, जी एक विलक्षण गोष्ट आहे. फक्त जरा तंदुरुस्त वाटण्यासाठी आणि श्वास शरीरात पुरेसा खोलवर जाण्यासाठी आणि अशा इतर गोष्टींसाठी तुम्हाला योग करायची गरज नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. ते कंटाळवाणं आहे, त्यात काही अर्थ नाही. जोपर्यंत ते तुम्हाला अनुभवानं समृद्ध करत नाही तोपर्यंत फक्त वाकणं, पिळणं यासाठी खूप संयम लागतो. त्यापेक्षा टेनिस खेळणं, पोहणं किंवा डोंगरावर परत जाणं कितीतरी चांगलं आहे. होय, मी तुम्हाला सांगतोय, हे दुसऱ्या कशासाठी तरी डिझाईन केलं गेलंय. हे एका पूर्णपणे वेगळ्या आयामासाठी रचलेलं आहे. आरोग्य हा परिणाम आहे. मी म्हणेन की ते साईड इफेक्ट सारखं आहे. त्यासोबत आरोग्य देखील घडतंय. जो फक्त आरोग्यावरच केंद्रित आहे त्यानं तसे जाणं योग्य नाही. पण त्यासाठी आपल्याकडे उपयोग आहे किंवा अंगमर्दन नावाची प्रणाली आहे. अंगमर्दनचा शब्दशः अर्थ स्वतःच्या अवयवांवर प्रभुत्व मिळवणे असा लावला जातो. पण खरा अर्थ अवयवांना मारणे हा आहे.
तुम्ही शरीरासोबत अशा गोष्टी करता की तुम्ही इथे आहात आणि शरीर अस्तित्वात आहे की नाही हे तुम्हाला कळत नाही. तुमच्यात शरीर नसल्याची जाणीव असते. जोपर्यंत हे तुमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सहजपणाची जाणीव नसते. इतकं वजन वाहणी. मी असं म्हणत नाही की तुम्ही जड आहात. तुमचं वजन जे काही आहे, इतकं वजन घेऊन फिरणं आणि गोष्टी करणं ही एक ओढाताण आहे. जेव्हा तुम्हाला एक प्रकारे शरीररहित वाटतं अशा लोकांना आम्ही निर्काया योगी म्हणतो, म्हणजेच शरीर नसलेले योगी. शरीराची कोणतीही जाणीव नाही हे फक्त यामुळे की संपूर्ण ऊर्जा प्रणाली पेटून उठली आहे. जेव्हा मी संपूर्ण ऊर्जा प्रणाली म्हणतो, ऊर्जा प्रणालीमध्ये ज्याला प्राणमय कोश म्हणतात, तिथे 72,000 नाड्या असतात. साधारणपणे एका निरोगी सामान्य सक्रिय व्यक्तीसाठी जर यापैकी अंदाजे 12 ते 30% सक्रिय असतील तर सामान्य अर्थाने तुम्ही पूर्ण जीवन जगू शकता. मग उरलेल्या कशासाठी आहेत? उरलेल्या मुळात जशी ऊर्जा उर्वरित नाड्यांमध्ये फिरते तसं तुमचं आकलन वाढतं. कारण मानवासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फक्त विशाल शरीर बनवणं नव्हे. मानवासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अनुभवाचा विस्तार. जीवनाबाबत मोठी जाणीव कशी शोधायची? हा एक सततचा प्रयत्न आहे. तुम्ही सध्या जे काही आहात त्यापेक्षा स्वतःला थोडं अधिक बनवण्याच्या तीव्र इच्छेला, जी जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे सतत सक्रिय असते, जर तिला मूलभूत शारीरिक अभिव्यक्ती मिळाली तर आपण तिला लैंगिकता म्हणतो. जर तिला भावनिक अभिव्यक्ती मिळाली तर आपण त्याला प्रेम म्हणतो. तुम्ही हाच प्रयत्न करत आहात की जे तुमचं नाही त्याला स्वतःचा एक भाग बनवून सध्या आहात त्यापेक्षा थोडं मोठं व्हावंसं वाटतं. जर मानसिक अभिव्यक्ती मिळाली तर तिला महत्वाकांक्षा, विजय, लोभ वगैरे म्हणतात, किंवा शॉपिंग. जर तिला जाणीवपूर्वक अभिव्यक्ती मिळाली तर आपण योग म्हणतो. योग शब्दाचा अर्थ आहे एकत्व. एकत्व म्हणजे तुम्ही स्वतःच्या सीमा ओलांडता. तुम्ही कोण आहात याच्या सीमा तुमच्या भौतिक स्वरूपाद्वारे ठरतात. तुम्ही तुमच्या भौतिक अस्तित्वाच्या सीमा पुसण्यात यशस्वी होता. जेव्हा मी भौतिक अस्तित्व म्हणतो तेव्हा तुमची प्रत्येक भौतिक गोष्ट ही गोळा केलेली आहे. हे असं आहे की नाही? हो ना? हे तुम्हाला आत्ताच कळलं पाहिजे, नाहीतर पुरल्यावर किंवा जाळल्यावर ते नक्की कळेल. तुम्ही सोबत बाळगलेली प्रत्येक गोष्ट या पृथ्वीवरून घेतली आहे, हो की नाही? तर तुम्ही जे काही घेतलं आहे तेच सीमांच्या स्वरूपात तुमच्यावर राज्य करत आहे. हाच याचा अर्थ आहे. योगाचं सार यातच आहे की सध्या तुम्ही जे गोळा केलंय त्याने तुमच्यासाठी एक रूप तयार केलंय आणि आता ते रूप तुम्ही कोण आहात आणि कोण नाही यावर राज्य करत आहे. आपल्याला हे आवडत नाही म्हणूनच आपण योग करतो, कारण आपल्याला ती सीमा तोडायची असते. आपल्याला त्या सीमेत जगायचं नसतं, कारण मानवी स्वरूपच असं आहे की आपण कोणती सीमा ठरवली आहे याने काही फरक पडत नाही. ज्या क्षणी सीमेची जाणीव होते त्या क्षणी तुम्हाला ती मोडावीशी वाटते, नाही का? जर तुम्ही याकडे पाहिलं, किती मोठी सीमा तुम्हाला समाधानी करू शकेल? नाही. सीमा किती मोठी आहे यानं फरक पडत नाही. सीमेचं जे काही स्वरूप आहे तुम्हाला तरीही ती ओलांडायची असते. जर मी तुम्हाला या पृथ्वीचा राजा किंवा राणी बनवलं तरीही तुम्ही इतर तारे आणि आकाशगंगांकडे पाहाल, नाही का? कारण मानवी स्वभाव असाच आहे की तुम्ही एखाद्याला सीमेत ठेवून तो निरोगी आहे असा विचार करू शकत नाही. त्याला निरोगी वाटणार नाही. जर सर्व काही ठीक चाललंय, तुम्ही हवं ते स्वप्न पाहू शकता, हवं तसं जीवन जगू शकता, ठीक आहे? कशा प्रकारचं घर, कार, पती, पत्नी वगैरे वगैरे. उद्या सकाळी सर्व गोष्टी अचानक पूर्ण झाल्या तर तुम्ही पाहाल की तुम्हाला खूप हताश वाटेल. सध्या तिथे पोहोचण्यासाठी 25 ते 30 वर्ष लागत आहेत. तुम्हाला ते कळेपर्यंत तुम्ही डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये नसता तर अंत्यविधी करणाऱ्याच्या ऑफिसमध्ये असता. त्यामुळे एक प्रकारे ते निघून जातं. पण सध्या तुम्ही ज्या गोष्टीची आकांक्षा बाळगता, स्वप्न पाहता, उद्या सकाळी ती तुमच्याकडे आली तर तुम्हाला वाटतं का तुम्ही समाधानी व्हाल? हॅलो? तुम्हाला विश्वास आहे का की तुम्ही समाधानी व्हाल? तुम्ही पाहू शकाल असं मोठं स्वप्न घ्या. उद्या सकाळी ते पूर्ण झालंय. तुम्ही पाहाल की तुम्ही खूप हताश झालेले असाल, कारण तुम्ही जे शोधत आहात ते अधिक नाहीये, तर जे शोधत आहात तो अमर्याद विस्तार आहे. याचा अर्थ भौतिक स्वरूपाने ठरवलेल्या सीमा ओलांडण्याची तीव्र इच्छा आहे. तर योग म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक त्या ओलांडल्या आहेत.
लैंगिकता म्हणजे तुम्ही प्रयत्न केला, प्रेम म्हणजे तुम्ही प्रयत्न केला, महत्वाकांक्षा म्हणजे तुम्ही प्रयत्न केला पण तुम्ही कधी यशस्वी झाला नाहीत. जर तुम्ही यशस्वी झालात तर त्याला योग म्हणतात. ते ठीक आहे सद्गुरू, पण आरोग्याबद्दल काय? होय, आरोग्य हा एक महत्वाचा घटक आहे. आपल्याला जे करायचंय त्या अनुषंगानं. आपल्याला जे काही करायचंय त्यासाठी शरीर व्यवस्थित असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही तिथं कसं पोहोचणार? तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही जर हे इथंच थांबलं तर. आणि शरीराचं स्वरूप आणि ताकद अशी आहे की सध्या तुमची करंगळी भयंकर दुखत आहे. मी आत्मज्ञानाबद्दल बोलत असेन, तुम्हाला त्यात रस नसेल. सध्या तुमची करंगळी या विश्वातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे शरीराचं स्वरूप आहे. जर तुम्ही याची काळजी घेतली नाही तर ते तुमच्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल. जर तुम्हाला शारीरिक प्रक्रियेतून मुक्त व्हायचं असेल तर ते अशा प्रकारे चांगलं ठेवावं लागेल की ते अस्तित्वात आहे की नाही हे देखील तुम्हाला समजणार नाही. पहा, सध्या तुमचं शरीर याचे अनेक भाग आहेत, पण सध्या जो भाग दुखतोय फक्त त्याचीच जाणीव तुम्हाला आहे. शरीराचे जे भाग चांगलं काम करत आहेत ते सध्या अस्तित्वात आहेत हे सुद्धा तुम्हाला कळत नाही, नाही का? बरोबर? हे जर संपूर्ण शरीराबाबत घडलं, तुम्ही इथे बसला आहात, तुम्हाला शरीर असल्याची जाणीव नगण्य असेल, तुम्ही पूर्ण सहजतेने बसाल. जर हे झालं तर आरोग्य हे आपोआप होणारं रूपांतर ठरेल. बरं, ही खूप दूरची गोष्ट वाटत असेल, पण आपण लगेच काय करू शकतो? त्यासाठी आपल्याकडे सोप्या प्रक्रिया आहेत. जर तुम्ही फक्त ज्या प्रकारे बसता ते बदललं, माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यात तुम्ही प्रयोग करून पहा. फक्त बसण्याची पद्धत बदला. तुम्हाला दिसेल की तुम्हाला आरोग्याच्या ज्या लहान सहान समस्या आहेत 30% नक्कीच जातील. हेच आपण देशाच्या आरोग्यामध्ये देखील आणू शकतो, नाही का? मी खूप सोप्या गोष्टी सांगत आहे. काय खावे, कसे बसावे, कसा श्वास घ्यावा. जर अशा गोष्टी इतकासा योग हा उपयोग आहे, संपूर्ण योग सुद्धा नाहीये. हे शरीर कसं हाताळायचं ही समज जर या संस्कृतीत आपल्या दैनंदिन जीवनात आणली तर तुम्ही पाहाल की खूप साऱ्या गोष्टी सुधारतील. हे कदाचित खूप साधं वाटू शकतं, पण विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या शरीराचं रसायन नाट्यमयरित्या बदलू शकता, फक्त एका विशिष्ट पद्धतीनं बसून. संपूर्ण प्रणाली. जेव्हा मी योग म्हणतो तेव्हा तुम्ही नेहमी हठयोग किंवा योगाच्या शारीरिक स्वरूपाचा विचार करता. हठयोगाचं मूलभूत क्षेत्र हे आहे की तुम्ही ज्या प्रत्येक मानवी अनुभवातून जाता, जागरूकतेच्या प्रत्येक पातळीतून किंवा मानसिक आणि भावनिक स्थितीतून जाता, तुमचं शरीर स्वाभाविकपणे एक ठराविक मुद्रा धारण करतं. तुम्ही कधी हे लक्षात घेतलंय का? जर तुम्ही आनंदी आहात तर एका प्रकारे बसाल, शांत आहात तर दुसऱ्या प्रकारे बसाल, दुःखी आहात तर वेगळ्या पद्धतीनं बसाल, रागावले आहात तर आणखी वेगळ्या पद्धतीनं बसाल. हे असं आहे का? तुम्ही कधी हे पाहिलंय का? तर हठविज्ञान याच्या उलट आहे. जर तुम्ही शरीराला जाणीवपूर्वक एका विशिष्ट मुद्रेत आणलं आणि तिथेच स्थिर ठेवलं तर तुमचा जीवनाबद्दलचा विचार, जाणीव, आकलन आपोआप बदलेल. फक्त थोडंसं इंजिनिअरिंग. तुम्ही हे समजून घेता की शरीर अशा प्रकारे बनलंय, फक्त तसं त्याला धरून ठेवून. जर मी एखाद्या व्यक्तीला बसलेलं पाहिलं, ते जागरूक असताना नाही, फक्त असेच बसलेले असताना, मी जर त्यांना पाहिलं तर सांगू शकेन की पुढच्या 10-15 वर्षात त्यांना कोणते आजार होतील, ते कोणत्या जीवन परिस्थितीतून जातील, जीवन कसं जगतील, त्यांच्यासाठी काय शक्यता आहेत. शक्यता नाही. हे काही ज्योतिषशास्त्र वगैरे नाही. हे एक साधं इंजिनिअरिंग आहे. तुम्ही शरीर कशा प्रकारे ठेवता यावरून तुमच्यात काय शक्य आहे आणि काय नाही हे तिथेच आहे. विशेषतः आरोग्याच्या बाबतीत हे स्पष्टपणे तिथे आहे. आपल्याला ही समज आणायला हवी. आज जेव्हा आपण हे जग आपल्याला हवं तसं अद्भुत प्रकारे इंजिनियर केलं आहे, मला वाटतं की आपण आपलं भलं करत नाही आहोत. या बाबतीत थोडंफार इंजिनिअरिंग होणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला या एका गोष्टीबाबत माझ्याशी सहमत व्हावंच लागेल की हे या पृथ्वीवरचं सर्वात अत्याधुनिक यंत्र आहे. पण तुम्ही कधी युजर्स मॅन्युअल वाचला आहे का? हा प्रश्न आहे. आपल्याला आधुनिक अर्थाने हे युजर्स मॅन्युअल लिहावं लागेल. लिहिण्याचा अर्थ हा नाही की पुस्तक लिहिणे, ते असं काम करणार नाही. आपल्याला लोकांना साक्षर करावं लागेल. हे शरीर कसं वाचायचं याबद्दल. एखादी भाषा कशी वाचायची हे आपण शिकलोय, पण आपण वाचायला नाही शिकलो. हे पुस्तक जे स्वतः निर्मात्यानं लिहिलेलं आहे. तर यासाठी एका विशिष्ट पातळीची शिस्त, लक्ष आणि एकाग्रता आवश्यक आहे.
जोपर्यंत हे एका संस्कृतीच्या रूपात येत नाही, वैयक्तिकरित्या करणाऱ्या लोकांना याचा वैयक्तिक लाभ होईल, पण आपल्या आजूबाजूला एक पूरक संस्कृती असल्याशिवाय हे वैयक्तिकरित्या टिकवणं कठीण ठरेल. मला वाटतं की आपण यासाठीच प्रयत्न करणं गरजेचं आहे.